नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी 55 आत्मविश्वास वाढवणारे सुविचार घेऊन आलेले. या सुविचार तुम्हाला शाळेमध्ये वर्गामध्ये लिहिण्यासाठी, परत परिपाठाला सांगण्यासाठी नक्की उपयोगी पडतील. तर हे सुविचार तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केले नाही अशांनी सबस्क्राईब करा. चला सुरू करूयात आपल्या सुविचारांना. पहिला आहे, आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल. पहा काय सुविचार, आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल. पुढचं पाहूयात. आत्मविश्वास असला की मग तुम्ही सुरुवात करण्यापूर्वीच अर्धी लढाई जिंकलेले असतात. पहा काय, आत्मविश्वास असला की मग तुम्ही सुरुवात करण्यापूर्वीच अर्धी लढाई जिंकलेले असतात. पुढचा पाहूयात. कष्ट अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. पहा काय, कष्ट अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. पुढचा आहे, जगातील सर्वात चांगला दागिना म्हणजे परिश्रम आणि सर्वोत्तम आयुष्याचा जोडीदार म्हणजे आत्मविश्वास. पहा, जगातील सर्वात चांगला दागिना म्हणजे परिश्रम आणि सर्वोत्तम आयुष्याचा जोडीदार म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास तिथे कामा येतो जिथे आशा सोडावी अशी वाटते. पहा, आत्मविश्वास तिथे कामी येतो जिथे आशा सोडावी अशी वाटते. पुढचा आहे, कुणीही चोरी शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. मुलांनो, हे सुविचार तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिताय ना, लिहा, तुम्हाला ह्याचा नक्की उपयोग होईल. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल. एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय. एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय. पुढचा आहे, ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. पहा काय सुविचार, ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. पुढचा आहे, आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. काय, आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. पुढचा आहे, अपयश हे यशाच्या विरुद्ध नाही तर यशाचा एक भाग आहे, त्यामुळे हार मानू नका. काय, अपयश हे यशाच्या विरुद्ध नाही तर यशाचा एक भाग आहे, त्यामुळे हार मानू नका. पुढचा आहे, आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो. पहा, आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाक असेल त्याला कसल्याही काळोख्यातून अचूक मार्ग दिसतो. पुढचा, काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त 3च शब्दांची गरज असते. हो, मी करू शकतो. पहा, काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त 3च शब्दांची गरज असते. हो, मी करू शकतो. पुढचा आहे, कोणीही तुमच्या सोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात. काय सुविचार काय पहा, कोणीही तुमच्या सोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात. पुढचा आहे, वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा, कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करतोस हे विचारतात. पहा, वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा, कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करतोस हे विचारतात. पुढचा, विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे.
पहा, विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना, तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे. पुढचा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या स्वप्नांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. काय विचार, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या स्वप्नांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पुढचा पाहूयात. कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. पहा, कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. पुढचा आहे, आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. आत्मविश्वास हा सर्वात मोठा मित्र आहे. पहा, आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. आत्मविश्वास हा सर्वात मोठा मित्र आहे. पुढचा, जोपर्यंत आत्मविश्वास रूपी सेनापती पुढे होत नाही तोपर्यंत आपल्या आतील शक्ती त्याचे तोंड पाहत राहतील. पहा, जोपर्यंत आत्मविश्वास रूपी सेनापती पुढे होत नाही तोपर्यंत आपल्या आतील शक्ती त्याचे तोंड पाहत राहतील. पुढचा आहे, अपयश ही जर यशाची पहिली पायरी असेल तर आत्मविश्वास हा त्या यशाचा पाया आहे. पहा, अपयश ही जर यशाची पहिली पायरी असेल तर आत्मविश्वास हा त्या यशाचा पाया आहे. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. काय, अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. मुलांनो, हे सुविचार तुम्ही रोज तुमच्या वहीमध्ये जरी लिहिले तरी तुम्हाला ह्याच्यामधून प्रेरणा मिळेल. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता हे सुविचार लिहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नाही अशांनी सबस्क्राईब पण करा. पुढचा आहे, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. पहा, काय, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. पुढचा आहे, अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. पहा, अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. पुढचं पाहूयात. विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यावर ठेवला तर कमजोरी. पहा, काय, विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यावर ठेवला तर कमजोरी. पुढचं आहे, न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. पहा, न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. पुढचं आहे, प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो. पहा, प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो. पुढचं आहे, आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत. पहा, आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत. पुढचं आहे, पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा. जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. पहा, पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा. जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. पुढचा आहे, नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. पहा, नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. पुढचा आहे, तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून अडवू शकते ती म्हणजे हरण्याची भीती. तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून अडवू शकते ती म्हणजे हरण्याची भीती. पुढचा आहे, गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो याचे सुख माना. काय, गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो याचे सुख माना. पुढचा आहे, प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. पहा, प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
पुढचा आहे दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात. पहा, दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात. पुढचा आहे मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास. पहा, मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास. पुढचा आहे जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. पहा, जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. पुढचा आहे फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो. पहा, फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो. पुढचा आहे आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट रुतून उभं राहायचं. प्रश्न वादळाचा नसतो, ते जेवढ्या वेगाने येतं तेवढ्या वेगाने निघून जातं. आपण किती सावरलो आहे हे फक्त महत्वाचं असतं. पहा, आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट रुतून उभं राहायचं. प्रश्न वादळाचा नसतो, ते जेवढ्या वेगाने येतं तेवढ्या वेगानं निघून जातं. आपण किती सावरलो आहे हे फक्त महत्वाचं असतं. पुढचं आहे आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. पुढचं आहे एवढे लहान बना की प्रत्येक जण तुमच्या सोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. पहा, एवढे लहान बना की प्रत्येक जण तुमच्या सोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते. पहा, धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते. पुढचा आहे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील. पहा, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील. पुढचा आहे भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फूल कशासाठी जगायचे हे शिकवते. पहा, भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फूल कशासाठी जगायचे हे शिकवते. पुढचा आहे जितके अधिक जगणं साजरं कराल तितके आयुष्य अधिक तुम्हाला साजरं करण्यासाठी कारण देईल. पहा, जितके अधिक जगणं साजरं कराल तितके आयुष्य अधिक तुम्हाला साजरं करण्यासाठी कारण देईल. पुढचा आहे त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या आहे. पहा, त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या आहे. पुढचं पाहूयात दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ आजमावणं. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि ऐपतीनुसार आर्थिक परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा मार्ग. दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ आजमावणं. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि ऐपतीनुसार आर्थिक परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा मार्ग. पुढचा आहे रिकामी पाकिट कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत. जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनते. पहा, रिकामी पाकिट कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत. जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनते. आगीत हात घातला तर भाजेल हे ऐकून वाचून कळतं, त्यासाठी आपण भाजून घ्यायला नको आणि अनुभव घेण्यासाठी कधी कधी दुसऱ्यांचे अनुभवही कामी येतात. नुसतं वाचन आणि त्या लेखकांची अनुभूती समजून घेऊन ती भावना त्यांचं गांभीर्याने म्हणणं समजून घेणं यात फरक आहे. पहा,
आगीत हात घातला तर भाजेल हे ऐकून वाचून कळतं. त्यासाठी आपण हात भाजून घ्यायला नको आणि अनुभव घेण्यासाठी कधी कधी दुसऱ्यांचे अनुभवही कामी येतात. नुसता वाचन आणि त्या लेखकाची अनुभूती समजून घेऊन ते भावना त्याच गांभीर्याने म्हणणं समजून घेणं यात फरक आहे. पुढचा आहे, आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत. पहा, आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत. पुढचं पहा, कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा. पहा, कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा. पुढचा आहे, न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत नाही. पहा, न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत नाही. यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो. पहा, यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो. पुढचा आहे, नशीब हातात येत नाही, हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे गरजेचे असते. पहा, नशीब हातात येत नाही, हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे गरजेचे असते. पुढचा आहे, जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही, ती वाट शोधणे महत्वाचे असते. पहा, जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही, ती वाट शोधणे महत्वाचे असते. पुढचा आहे, आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायऱ्यांवरून शिखरावर पोहोचवते. पहा, आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायऱ्यांवरून शिखरावर पोहोचवते. पुढचा आहे, स्मित हास्य ही अशी वक्र रेषा आहे जी तुमच्या समस्या कमी करून तुमचा आत्मविश्वास वाढवते. पहा, स्मित हास्य ही अशी वक्र रेषा आहे जी तुमच्या समस्या कमी करून तुमचा आत्मविश्वास वाढवते. तर अशा प्रकारे 55 आत्मविश्वास वाढवणारे विचार आजच्या भागामध्ये आपण पाहिले. मुलांना, जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर भागाला जास्त शेअर करा. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.